मुंबई महापालिकेची आज पहिली महासभा होणार आहे आणि वैधानिक समित्यांच्या निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यामध्ये स्थायी आहे, सुधार आहे, शिक्षण समिती या सदस्यांची आज निवड होणार आहे। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यामुळे कुणाकडे असणार याबाबत मुंबईकरांचं लक्ष आहे। सभागृह कामकाज त्यामुळे आज वादळी ठरण्याची शक्यता आहे। बांगलादेशी घुसखोरांचा सध्याचा मुद्दा जो गाजतोय त्याचप्रमाणे मुलुंडमधल्या मेट्रो दुर्घटनेचे पडसाद सुद्धा आजच्या या महासभेमध्ये उमटतायत का ते पाहायचंय। मुंबई महानगरपालिकेची त्यामुळे आजची पहिली महासभा ही कशी गाजतीये याकडे आपलं लक्ष असेल। पहिल्या सभेमध्ये स्थायी सुधारसह सर्वच वैधानिक समित्यांच्या सदस्यांची निवड आहे, त्यामुळे या सर्व समित्यांवर कोणाची वर्णी लागते हे पाहायचंय। सोबतच सर्वात श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे येणार आहेत हे स्पष्ट होणार आहे। बांगलादेशी घुसखोरांचा सध्या मुंबईतला मुद्दा रितू तावडे मुंबईच्या महापौर यांनी लावून धरलाय। त्याचप्रमाणे मेट्रोची जी दुर्घटना झाली त्या मुद्द्यावरून महापालिका कारभाराचा हा पहिला दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। तेव्हा विरोधी पक्षात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा सुद्धा विरोधी पक्षनेतेपदी होण्याची शक्यता आहे। तेव्हा दोन्ही पक्षांनी महापौरांकडे अधिकृत पत्र सादर केलंय। स्थायी शिक्षण सुधार आणि बेस्ट समितीच्या सदस्यांची घोषणा होईल। तर मुंबई महापालिकेला विरोधी पक्षनेता आज मिळणार आहे आणि शिवसेना युबीटीच्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार आहे। आणि या निमित्तानं मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद हे महिलेकडे जाणार आहे। महापौर पद सुद्धा महिलेकडे आहे, त्यानंतर आता विरोधी पक्षनेते पद सुद्धा महिलेकडे जात आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये आज विरोधी पक्षनेता निवडला जाईल। महापालिकेच्या महासभेत विरोधी पक्षनेत्यांची घोषणा होईल आणि शिवसेना युबीटीकडून किशोरी पेडणेकर यांना ही संधी मिळणार आहे। त्यामुळे आज मुंबई महापालिकेच्या या महासभेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या मुंबई महापालिकेतल्या महासभेच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, आजची महासभा एखाद्या विधानसभेमध्ये जसं अधिवेशनादरम्यान दिवस गाजतो तसं गाजण्याची शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही। पहिलीच महासभा आहे, काय काय मुद्दे चर्चेला येणार आहेत? अगदी बरोबर आहे। खरं तर वादळी हा शब्द शब्दशः आज आपल्याला अनुभवायला मिळू शकतो। अशाच पद्धतीचं वातावरण आज मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळू शकतं। ज्या पद्धतीचा घटनाक्रम तुम्ही आता विशद केला त्यानुसार महापालिका निवडणुकीनंतरची पहिली महासभा महापौर निवड असेल किंवा त्यातल्या त्यात परवा जे प्रकरण मुंबईमध्ये घडलं त्या मुलुंड अपघात प्रकरणानंतरची ही पहिली महासभा वादळी ठरणार आहे। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या महापालिकेच्या सभेमध्ये आज महत्त्वाच्या 4 समित्यांच्या सदस्यांच्या नावाची घोषणा होणार आहे। जे नवसमीकरण मुंबई महापालिकेमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादीमुळे निर्माण झाले त्या समीकरणानुसार 14 सदस्य भाजपकडनं स्थायी समितीवर भाजप आणि महायुतीकडनं जाणार आहेत, तर उर्वरित सदस्यांची सुद्धा वर्णी 12 सदस्यांची वर्णी ही महाविकास आघाडीकडनं लागेल। तशाच पद्धतीचं आकडेवारी ही इतर 4 समित्या ज्याच्यात स्थायी सुधार बेस्ट आणि शिक्षण या 4 समित्यांचा समावेश होते त्यातली भाजपकडे स्थायी आणि शिक्षण समिती भाजपकडे, तर सुधार आणि बेस्ट ही 2 महत्त्वाच्या समित्या शिवसेनेकडे जाणार आहेत। अर्थात दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर मुंबईच्या इतिहासात जसं तुम्ही आता विशद केलं ज्या पद्धतीनं मुंबईच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महापौर पद जरी भाजपकडे आलं असलं तरी सुद्धा विरोधी पक्षनेते पद हे पहिल्यांदा महिलेकडे शिवसेनेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महापालिकेतलं महिला राज हे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित होते। त्यासह इतरही महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये समित्यांचा समावेश असेल किंवा इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख आजच्या सभेमध्ये होऊ शकतो। केवळ समित्यांची निवड नाही तर गेल्या महापौर निवडीच्या वेळेला जो काही प्रसंग घडला होता की जागांची कुठेतरी कमतरता आहे, या सगळ्या गोष्टींचा एकंदर या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख त्यातल्या त्यात शिवसेनेकडे जी अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवकांची मोठी फळी आहे त्या तुलनेमध्ये आता भाजप किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी ही महायुती त्याला कशा पद्धतीनं तोंड देते हे खरं तर एक आव्हान सुद्धा असणार आहे। त्यामुळे महापालिकेची आजची ही महासभा निश्चितच महत्त्वाची ठरेल। केवळ स्थायी समिती आणि इतर निवडी नाही तर महापौर पदाच्या निवडीसोबत विरोधी पक्षनेत्याची निवड सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आता आपल्या लक्ष असणार आहे, मुंबईकरांचं सुद्धा याकडे लक्ष असणार आहे। त्यामुळे पहिली महासभा कशी होते पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी जरूर ओम, आणि या संदर्भात वेळोवेळी आपण चर्चा करूया। महासभेतली आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।